कृष्णात यांच्याकडे देखील काही अपडेट्स आहेत. कृष्णात, आताच सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की आम्हाला अपात्रतेचा निर्णय जो आहे तो ठरवायचा आहे आणि या अपात्रतेच्या संदर्भात निवडणूक आयोगानं फक्त त्यांची संख्या बघून चिन्ह दिलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे, परंतु आत्ता निवडणूक आयोगानं जे महत्त्वाचं घेतलेलं आहे की आम्हाला अपात्रता जी आहे ती ठरवायची आहे, डिस्क्वालिफिकेशन ठरवायचं आहे. आमदारांचं अपात्रता ठरवण्याचा मुद्दा हा अधोरेखित केलेला आहे, सुप्रीम कोर्टानं अधोरेखित केलेला आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्या प्रकारे सुनील प्रभूंच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला गेला होता आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की अपात्रतेचा मुद्दा वेगळा आहे आणि पक्षाचा निर्णय जो घेतला गेला आहे तो वेगळा आहे. परंतु त्यानंतर कपिल सिब्बल यांनी मांडलेलं आहे की आम्ही विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याविरोधात देखील याचिका दाखल केलेली आहे आणि त्यावर सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की आम्हाला अपात्रतेचा जो निर्णय आहे तो घ्यायचा आहे, आम्हाला अपात्रता ठरवायची आहे. अशा प्रकारे त्यांनी सुप्रीम कोर्टानं देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं जो केवळ पक्ष आणि चिन्ह या संदर्भातच केवळ निर्णय द्यायचा नाही आहे, तर त्यांना या अपात्रतेच्या संदर्भात देखील निर्णय घ्यायचा असल्याचं त्यांनी थेटपणे सांगितलेलं आहे. हे एक अत्यंत आत्तापर्यंतच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचं एक बाजू जी आहे ती सांगितलेली पाहायला मिळते आणि कोणत्या दिशेनं पुढच्या काळामध्ये सुनावणी जाऊ शकतो किंवा निर्णय जर जो आहे तो दिला जाऊ शकतो. कारण ज्या दोन याचिका आहेत त्या केवळ त्या पाहिल्या गेल्या तर शिवसेना युबीटीच्या त्या एकतर आमदार अपात्रतेच्या संदर्भात आहे, जी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे, आणि दुसरी केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिल्याचा मुद्दा आहे. अशा दोन्ही याचिका ज्या आहेत त्या प्रामुख्यानं आहेत. त्या या संदर्भातली सध्याची याचिका आहे ती शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात याचिका आहे आणि त्याच वेळी मुद्दा उपस्थित केला गेला की आम्हाला अपेक्षित होतं की जेव्हा अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर शिवसेना पक्षाचा चिन्ह आणि नावाचा निर्णय घेतला जाईल, परंतु त्या अगोदरच निर्णय दिला गेला आणि त्याचवेळी हा मुद्दा स्वतःहून कोर्टाने सांगितला गेला की शिवसेनेचा जो अपात्रतेचा निर्णय जो आहे तो वेगळा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर चिन्हाचा मुद्दा वेगळा आहे. आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांनी थेटपणे सांगितले की आम्ही त्याच विरोधात राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधातच आम्ही आव्हान दिलेलं आहे आणि याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला अपात्रतेच्या विरोधात निर्णय घ्यायचा आहे, आम्हाला अपात्रता ठरवायची आहे. त्यामुळं नक्कीच सुप्रीम कोर्ट या संदर्भात गंभीर असलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळं जी काही आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला गेला होता त्याला तो निर्णय जो आहे तो कायम ठेवला जातो किंवा त्याला अप्रोक्ष किंवा त्याच्या विरोधात निर्णय घेतला जाणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं फक्त केवळ संख्या बघून हे चिन्ह दिलं गेलं का आणि त्यामुळे ते देखील विधिमंडळ पक्षातलं चिन्ह, विधिमंडळ पक्षातलं संख्याबळ पाहिलं गेलं. राजकीय पक्षातलं संख्याबळ आहे किंवा संघटनात्मक ताकद जी आहे, संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची जी संख्याबळ आहे ते कुठंही पाहिलं गेलं नाही. विधिमंडळ पक्ष हा केवळ विधिमंडळाचा नसतो किंवा विधिमंडळातल्या आमदारांचा नसतो, तर तो पक्ष असतो खासदारांचा असतो. अगदी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सरपंच सदस्य, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था या ज्या आहेत त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे आणि लोकप्रतिनिधी असतात. त्यांच्या बहुमताचा कुठं विचार केला गेला? कारण अगदी गल्लीतल्या म्हणजे गावातल्या ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते संपूर्ण पक्षाचे घटक असतात. केवळ विधिमंडळ पक्षातले आमदार हे केवळ पक्षातले घटक नसतात. केवळ राजकीय पक्षाचा एक छोटा घटक जो आहे तो विधिमंडळ पक्ष असतो आणि अशाच प्रकारचे अनेक पदाधिकारी जो लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट EB फॉर्म देऊन ते निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं केवळ विधिमंडळ पक्षातल्या संख्येवर हे जो निर्णय घेतला गेला तो चुकीचा आहे. अशा प्रकारचं युक्तिवाद हा प्रामुख्यानं यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि विधिमंडळ स्तरावर जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत असलं तरी पक्षीय पातळीवर मात्र हे बहुमत शिवसेना युबीटी म्हणजेच शिवसेना ठाकरेंचं होतं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं का? आणि युक्तिवादादरम्यान हा निवडणूक आयोगाला त्यांनी सवाल केलेला आहे की कुठंतरी
आपल्यात अधिकारी नसता, आपले अधिकार नसता कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले गेलेले आहेत का? यावेळी केरळ कोर्टाचा देखील जो दाखला आहे तो यावेळी दिला गेलेला आहे आणि विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे केवळ राजकीय पक्ष फुटला अशा प्रकारचे हे म्हणणं योग्य नाही. इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी केसचा जो दाखला आहे तो देखील यावेळी कोर्टात दिला गेला कपिल सिब्बल यांच्याकडून. त्यामुळे ज्या गोष्टी नियमानुसार त्या पातळीवर होणं गरजेचं होतं त्या झालेल्या नाहीत आणि कुठं ना कुठंतरी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये थेटपणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील, केंद्रीय निवडणूक आयोग असतील, त्याचबरोबर राज्यपाल असतील, या हे सर्व तिन्ही संस्थात्मक ज्या गोष्टी आहेत किंवा एक त्यांनी घटना बघून हा जे काही निर्णय घेणं गरजेचं होतं ते कुठंही घेतले गेले नाहीत आणि थेटपणे आमचा पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं आणि या दरम्यान 10th शेड्यूलकडे दुर्लक्ष केलं गेल्याचा मुद्दा काल देखील त्यांनी उपस्थित केला होता. आणि या सध्या जी अंतिम सुनावणी सुरू आहे त्यापूर्वीच त्यांनी सांगितलं गेलं होतं की तुम्हाला निर्णय घ्यायला, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेण्यासाठी जर वेळ लागत असेल तर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्यात यावं आणि जेव्हा निर्णय होईल त्या पक्षाला हे चिन्ह आणि नाव जे आहेत ते देण्यात यावं. हे सर्वात जास्त चांगला उपाय आहे आणि एखादी गोष्ट कोर्टात सुरू असताना त्या संदर्भातलं जो ते चिन्ह किंवा पक्षाचं नाव जे आहे ते गोठवणं हे अधिक चांगला असल्याचा मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी यापूर्वीच व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच मला वाटतं खरं तर कृष्णात आपण पाहतो की आजपर्यंत ज्या पद्धतीची सुनावण्या झालेल्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं आम्हाला आता अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे असं स्पष्ट मत मांडलेलं आहे. त्यामुळं या निर्णयाकडे आता लक्ष आहेच. मनश्री यांच्याकडे काही अपडेट्स आहेत. मनश्री, एक महत्त्वाचा जो मुद्दा आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट मांडतंय तो म्हणजे बहुमत त्यांच्या बाजूनं असल्याचं म्हटलं गेलं असा युक्तिवाद जेव्हा कपिल सिब्बल हे करतायत तेव्हा कोर्टाचं असं म्हणणं आहे की जर अपात्रतेचा प्रश्न हा त्यावेळेस निकाली निघालेला असता म्हणजे या सगळ्या संदर्भात जेव्हा अपात्रतेचा मुद्दा सर्वप्रथम सोडवला गेला असता तर बहुमत चाचणीत त्यांना सहभागी होता आलं असतं का हा मूळ प्रश्न आहे. न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी राणा प्रकरणात 2 महत्त्वाची निरीक्षणं ही नोंदवलेली आहेत आणि सध्याच्या घडीला अपात्रतेचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि तो सोडवला जायला हवा. आणि जर त्या आमदारांना म्हणजे उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या आमदारांना जर अपात्र ठरवलं गेलं असतं अगदी त्याच वेळी तर त्यांना बहुमत चाचणीत फ्लोर टेस्टमध्ये सहभागी होता आलं असतं का हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेला आहे. आणि खंडपीठाने असं नमूद केलंय की त्या निर्णयाचा परिणाम हा भावी काळापासून लागू होईल. त्याच्यामुळे निश्चितपणे हा जो पेच उद्भवलेला आहे की अपात्रतेचा प्रश्न आधी सोडवायला हवा होता की पक्षचिन्ह आणि पक्षाचा निर्णय आधी द्यायला हवा होता तर यावर सध्याच्या घडीला कोर्टामध्ये वादविवाद सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बलांकडून उपस्थित केला जातोय की निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह जेव्हा दिलं किंवा पक्ष जेव्हा दिला तेव्हा बहुमत त्यांच्या बाजूने आहे असं म्हटलं गेलं मात्र अपात्रतेचा निर्णय तेव्हा झालेला नव्हता. त्याच्यामुळे जर ते आमदार अपात्र ठरले असते तर ते फ्लोर टेस्टिंगला तरी उपस्थित राहू शकले असते का हा अतिशय मूलभूत प्रश्न आता कोर्ट उपस्थित करताना आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चितच. आणि मनश्री आपण पाहतोय त्याच्या पुढे जाऊन आम्हाला या मुद्द्यावर स्पष्टता हवी आहे असं न्यायालयानं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी सुभाष देसाई यांच्या प्रकरणाचा जो उल्लेख केलेला आहे तो देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. जसं तू आता स्पष्ट केलं की चंद्रचूड यांनी सांगितलं होतं की स्वेच्छेने सदस्यत्व सोडणं म्हणजे राजकीय पक्षाशी असलेले संबंध आपोआप तुटत नाहीत. जर तसं नसेल तर सभापती काय ठरवतात आणि त्यांनी जूनमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या वर्तनाबाबत निर्णय घेतला होता की प्रथम प्रमुखांनी सभेला उपस्थित राहण्यासाठी दिलेल्या नोटिसीला प्रतिसाद न देणं हे स्वेच्छेने सदस्यत्व सोडण्यासारखं आहे का. म्हणजे पुन्हा एकदा अपात्रतेसंदर्भातला एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. जर राहुल नार्वेकरांनी अपात्र ठरवलं नसतं तर ती जी फ्लोर टेस्ट झालेली होती त्याच्यामध्ये हे सहभागी होऊ शकले असते का. तिथून मग त्याच्यानंतरच या पुढच्या ज्या घडामोडी आहेत ज्या घटना घडलेल्या आहेत राजकीय दृष्ट्या ह्या त्याच्याशी संबंधित आहेत. नक्कीच पुन्हा एकदा जसं तू म्हणाला की अपात्रतेचा अतिशय मूलभूत प्रश्नांवरती चर्चा सुरू आहे आणि
खरं तर ही चर्चा कितीही किचकट असली असं वाटत असलं आपल्याला तरी सुद्धा ही भारतीय राजकारणामधली अतिशय इंटरेस्टिंग गुंतागुंतीची चर्चा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण अतिशय मूलभूत मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्ट आपली निरीक्षणं अतिशय सावधगिरीने नोंदवत आहे आणि त्याहीपेक्षा अतिशय बारकाईनं नोंदवतं आहे. पुन्हा एकदा न्यायमूर्ती जयमाला बागची असं म्हणतायत की या प्रकरणातला म्हणजे अपात्रतेचा मुद्दा हा अतिशय मूलभूत आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राणा प्रकरणाबाबतीत 2 टिप्पण्या केलेल्या आहेत. आपल्याला अपात्रतेचा निर्णय सुरुवातीला घ्यायचा आहे असं सुद्धा बागची म्हणतायत आणि त्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की विश्वासमत चाचणीत त्यांना सहभागी होता येईल का या बाबतीत खंडपीठाचा निर्णय हा आपण समोर ठेवला पाहिजे आणि तो प्रॉस्पेक्टिव्ह स्वरूपात हा अंमलात आणला जाऊ शकतो. त्यामुळे एकंदरीतच चिन्हाचा निर्णय देताना घाई झाली का किंवा शिंदेंना पक्ष